गुड मॉर्निंग. नेक्स्ट चॅप्टर आहे सेकंड चॅप्टर. फर्स्ट चॅप्टरची नोट्स मला दिली मी. एकदम लहानचं चॅप्टर होतं, हे थोडं मोठं आहे. थोडं माहिती चांगलंच मोठं आहे पण पूर्ण थिअरॉटिकल आहे. तुम्ही नोट्स पण काढायला होता राव यार. एवढंसं 128 पेजचं बुक आहे तरी तुम्ही नोट्स काढायला होता. काय गोष्ट आहे. ओके ठीक आहे, काही बात नाही. पण ती नोट्सला बघ टेक्स्ट बुक सारखीच असेल. त्याच्यात काही मी शॉर्ट करण्याचा ट्राय केला पण ऑलरेडी खूप शॉर्ट आहे ते. मग ठीक आहे, काही गोष्टी मी थोड्या इझी बनवायचा ट्राय केला आहे. ओके, नोट्स पूर्ण चॅप्टरची नाही मिळणार आता. हो मिळेल, कारण हे चॅप्टर मोठं आहे. मागचं चॅप्टर का होतं लहानचं चॅप्टर होतं तर ते एकदम दिलं मी. पण याच्यात हळूहळू देईल. तुम्ही ती नोट्स काय म्हणतात ते झेरॉक्स करून घ्या. अदरवाईज दररोज 1-2 पेज जर लिहित गेले तर खूप चांगली गोष्ट आहे. तुमच्या स्वतःच्या हाताखालून जाईल ते लिहिता. सो तुम्ही लिहिण्याचा ट्राय करा मामध्ये. सेकंड चॅप्टर आहे सोलर एनर्जी. आता सोलर एनर्जीचे इंट्रोडक्शन फर्स्ट चॅप्टरमध्येच झालं आहे. तर याच्यामध्ये ज्या फर्स्ट टॉपिक दिला आहे तो इंट्रोडक्टरी टॉपिक आहे. सोलर रेडिएशन काय आहे, असं तसं थोडंफार त्याचे ॲप्लिकेशन आहे. जसं इंट्रोडक्टरी आहे तर ते आपण काही घेत नाही, ते स्किप करतो आहे मी. ऑलरेडी ते फर्स्ट चॅप्टरमध्ये मी तेच शिकवलं आणि तेच परत इथं शिकवणार आहे. तुम्हाला नोट्स फर्स्ट चॅप्टरमध्ये तशी दिलेली नाही, ती नोट्स आता तुम्हाला सेकंड चॅप्टरमध्ये. तर तो इंट्रोडक्टरी पार्ट तुम्ही बघून घ्या. येतो सेकंड टॉपिक, तो म्हणजे सोलर रेडिएशन. फर्स्ट ऑफ ऑल सोलर रेडिएशन काय आहेत माहिती आहे आपल्याला. तुम्ही घराच्या बाहेर गेले इन समर किंवा काहीतरी तुम्हाला चटके लागतात. समरमध्ये गेले तर तुम्हाला चटके लागतात. का लागतात? कारण रेडिएशन येतात आपल्यावर. कुठून? सनपासून. ते जे रेडिएशन असते ते सोलर रेडिएशन आहे. चटके का लागतात? कारण त्यांच्यामध्ये एनर्जी असते इन द फॉर्म ऑफ हीट. ओके, आणि त्याच एनर्जीचा यूज करण्यासाठी एवढं घोळ चालला आहे. आपण सोलर एनर्जी यूज करतो, त्याच एनर्जी यूज करण्यासाठी घोळ चालला आहे. कारण काय की सन आपल्या हाती तर मिनिमम जाणार नाही. सनची जी एज आहे, एज म्हणण्यापेक्षा सनची जी लाईफ आहे, ती अर्थच्या लाईफपेक्षा खूप जास्त आहे, ग्रेटर आहे. ओके, अर्थ आधी डिस्ट्रॉय होईल, नंतर सन डिस्ट्रॉय होईल. तर आपल्यासाठी तर सन डिस्ट्रॉय जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आपल्यासाठी तो काय, तो रिन्युएबल एनर्जी सोर्स कायम देत राहील. दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची, आपल्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का? फ्री ऑफ कॉस्ट. ती एनर्जी आपल्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट आहे, ती सर्वात महत्त्वाची. ओके, म्हणून आपल्या सर्वांची नजर सोलर एनर्जीवर सध्या तरी. आपण आता सध्याची स्थिती पाहिली तर ती थोडीशी कॉस्टली जाते. त्याच्यात इन्स्ट्रुमेंट म्हणण्यापेक्षा ते जे पूर्ण सिस्टम आहे सोलर एनर्जी सिस्टम, ते बसवण्यासाठी आपल्याला पैसे जास्त लागतात. आणि दुसरी गोष्ट, ती एनर्जी तुम्हाला सेव्ह करावी लागते, स्टोरेज करायला लागते. सेव्हपेक्षा स्टोरेज करायला लागते इन द बॅटरीज, आणि ते बॅटरीजमुळे ते महाग जाते सध्या तरी. त्याच्यावर काही रिसर्च चालले आहेत. अजून दुसरी गोष्ट, सोलर प्लेट ज्या लावल्या जातात त्यांची इफिशियन्सी सध्या कमी आहेत. ज्या तुम्ही एखाद्या घराच्या वरती पाहिलं असेल त्यांची इफिशियन्सी कमी. म्हणजे काय, त्यांच्यावर जेवढे सोलर रेडिएशन येतात त्याच्यातून ते त्या सोलर रेडिएशनमधली जी हीट आहे त्याला कन्व्हर्ट करतात ते इलेक्ट्रिसिटीमध्ये. मग इनपुट काय, हीट आहे, इलेक्ट्रिसिटी का आउटपुट आहे. तर इफिशियन्सी कमी म्हणजे काय, जेवढं इनपुट येते ना त्याच्या कम्पेअरमध्ये आउटपुट कमी आहे. ओके, त्याला कन्व्हर्ट करते. हे मटेरियल यूज करत आहे कन्व्हर्ट करण्यासाठी, हे मटेरियल एवढं इफिशियंट नाही त्याला कन्व्हर्ट करण्यामध्ये. मग अजून दुसऱ्या मटेरियलच्या रिसर्च चालू आहे, ते शोधलं जातं आहे. ओके, तो आपला बिझनेस नाही सध्या. नाऊ वी आर गोइंग टू डील विथ सोलर रेडिएशन. दे आर 2 टाईप्स ऑफ सोलर रेडिएशन. फर्स्ट वन, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. काय? एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. सेकंड, काही बुक्समध्ये इंट्रा असतं आणि आपल्या बुकमध्ये फक्त काय, टेरेस्ट्रियल आहे. काही बुकमध्ये इंट्रा वर्ड यूज केला जातो, आपल्या बुकमध्ये होता टेरेस्ट्रियल आहे. सो तो एक्झाममध्ये टेरेस्ट्रियल वर्ड येईल, बुकमध्ये पण टेरेस्ट्रियल आहे. टेरेस्ट्रियल आला सेकंड टाईप आहे. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियलला दुसरा वर्ड नाही आहे, त्याला एक्स्ट्रा आहेच तर आहेच. नेम इज इंडिकेट. इंट्रा नाही पण घेतला समजा तुम्ही, टेरेस्ट्रियल अँड एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल. ऑब्वियसली टेरेस्ट्रियल काहीतरी असेल आणि एक्स्ट्रा असेल त्याच्यामध्ये जास्त काहीतरी. साधं सिम्पल आहे. नेम इज इंडिकेट. पुष्कळदा फिजिक्समध्ये का असं माहिती आहे का, त्याचे जे नाव असतं ना वरती हेडिंग, त्या हेडिंगमध्ये समजायचं की याला काय रिप्रेझेंट करण्याचा ट्राय करणार आहे हा, की याच्यामध्ये काय असं. ओके, बघा एक्स्ट्रा काय दाखवतो, एक्स्ट्रा वर्ड जास्त दाखवतो, ऑब्वियसली याच्यापेक्षा काहीतरी जास्त असेल. ओके, नाव दिस इज सन. ऑब्वियसली अर्थपेक्षा मोठा आहे सन. दिस इज अर्थ. ओके, अर्थ अशी इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये अर्थ फिरत असेल. ओके, अराउंड द सन. सन नाही फिरत,
अराउंड अर्थ, अर्थ फिरते अराउंड सन इन रिव्हॉल्युशन, असे गोल गोल फिरत असते. बट सर्क्युलर मोशन नाही, इलिप्टिकल मोशन. इलिप्सच्या तिचा जो पाथ असेल तो काय असेल, इलिप्टिकल मीन्स इलिप्स असेल. ओके, इलिप्स म्हणजे काय, लाईक दिस. ओके, तुम्ही जे इथून अशी रेडियस घेतली आणि इथून अशी रेडियस घेतली तर याला म्हणतात मायनर ॲक्सिस, याला म्हणतात मेजर ॲक्सिस. मेजरच का, येस, मेजर ॲक्सिस, मायनर आणि मेजर ॲक्सिस असं. ओके, ऑब्वियसली रेडियस कमी, हे जास्त आहे. नॉर्मली आपण असं कन्सिडर करतो की अर्थ ही सनच्या अराउंड रिव्हॉल्युशनमध्ये फिरते, मीन्स सर्क्युलर मोशन करते असं म्हणतात, पण नाही, ती अशी फिरत असते. किती वेळ लागतो तिला एक रोटेशन कंप्लीट करायला, सॉरी हां, एक पूर्ण एकदा पाथ कंप्लीट करायला, नियरली 365 डेज, ज्याला आपण इयर असं म्हणतो. ओके, अँड 24 आवर्समध्ये ती कोणतं रोटेशन कंप्लीट करते, स्पिनिंग मोशन. स्पिनिंग म्हणजे स्वतःभोवती, ज्यावेळेस ती अशी फिरत असेल, सॉरी ज्यावेळेस अशी सनच्या अशी फिरत असेल त्यावेळेस ती स्वतः पण फिरत असते. तर 24 आवरमध्ये ती स्वतः भोवती एक रोटेशन कंप्लीट करून घेते, रिव्हॉल्युशन, रोटेशन नाही, रिव्हॉल्युशन कंप्लीट करून घेते. ओके, हे थोडं एक्स्ट्रा होतं. आता आपलं एक्स्ट्रावर येऊ आपण. एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल म्हणजे काय, सन आहे, सनमधून रेडिएशन निघत आहे, सनमध्ये एक प्रोसेस होते, 2 हायड्रोजन मिळून हेलियम ॲटम तयार होईल आणि त्याच्यामधून ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर निघेल. ती एनर्जी जी असेल ती इन द फॉर्म ऑफ रेडिएशन असेल. ओके, आणि ती रेडिएशनच्या फॉर्ममध्ये जी एनर्जी असेल, हीट असेल, हीट रेडिएशन, आणि ते रेडिएशनच्या फॉर्ममध्ये अर्थपर्यंत येईल. मग ते डायरेक्टली अर्थवर येते का, नाही, बाकीची तर ऑब्वियसली स्पेसमध्ये जाणार आहे, इट डझंट मॅटर. पण ज्या अर्थच्या डायरेक्शनला जिथं सन एवढं सरफेस, ती ही एनर्जी अर्थकडे येईल. ओके, डायरेक्टली अर्थवर येईल नाही, अर्थच्या आउटसाईड काय आहे, ॲटमॉस्फिअर आहे. अर्थच्या आउटसाईड काय, ॲटमॉस्फिअर आहे. कसं काय तयार झालं आहे, डिफरंट टाईप्स ऑफ गॅसेस, CO2, O2, O3, येस, ऑक्सिजन, ओझन, O3 आय थिंक. थोडं क्लिअर करून घ्यायचं नसेल तर, मी केमिस्ट्रीच्या टीचर नाही. ओके, ओझन, हे जे रेडिएशन येतील हे ते ॲटमॉस्फिअरमध्ये आधी एंटर करतील आणि नंतर अर्थ सरफेस होतील. म्हणजे आधी कुठं आले ते, ॲटमॉस्फिअरच्यावरती आले ते. ओके, इथं असं म्हणू शकतं की आधी ते रिसीव्ह होत आहे, कुठं होत आहे, ॲटमॉस्फिअरच्या आउटर भागावर रिसीव्ह होत आहे, आणि तिथून मग ॲटमॉस्फिअर थ्रू अर्थ सरफेसपर्यंत येतील. इथं म्हणजे डिस्टन्स आहे नाही, इथं काय होतं, इथं थोडासा घोळ केला जातो, लोचा केला जातो. इथं काय लोचा होतो बघा, हे जे गॅसेस आहेत, हे गॅसेस काय करतात, या रेडिएशनना ॲब्सॉर्ब करण्याचा ट्राय करतात आणि त्याच्यातून काही पोर्शन ॲब्सॉर्ब करून घेतात. म्हणजेच काय, इथं जे रेडिएशन रिसीव्ह करत होतं आउटर सरफेस ऑफ द ॲटमॉस्फिअर, हे इक्वल असेल का, सेम असेल का, जे रेडिएशन रिसीव्ह करणार आहे अर्थ सरफेस, नाही, काहीतरी लेस होऊन इथं येते. ओके, मग लेस झालेला पोर्शन कुठे गेला, जो पोर्शन तो ॲब्सॉर्ब करून घेतला या डिफरंट टाईप्स ऑफ गॅसेस. दुसरी गोष्ट अजून डस्ट पार्टिकल असतात, त्याच्यामुळे बाकी स्कॅटर होऊन जातात. स्कॅटर होऊन ते इकडे चालले येतील, इकडे आले ते, काही रिटर्न चालले येतील, डायरेक्टली स्कॅटर झाले. ओके, रिटर्न जाण्यापेक्षा त्यांचे डायरेक्शन चेंज होईल, अर्थवर येणार नाही, अर्थला हे करून निघून जातील, ते काय म्हणतात ते, हां, अर्थच्या साईडने निघून जातील. ओके, डस्ट पार्टिकल काही ॲब्सॉर्ब होतात, काही डस्ट पार्टिकलमुळे चालले जात आहेत, काही मॉलिक्युल्समुळे, वन मिनिट मग म्हणून काही इथं काही ज्यावेळेस रेडिएशन येतील, हे जे रिसीव्ह होतील हे कमी असते. ओके, तर हे जे रेडिएशन आहे ना, हे वरती कुठं, जे ॲटमॉस्फिअरच्या आउटर सरफेसवर कॅच केले जातात त्यांना आपण म्हणतो एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. द रेडिएशन रिसीव्ड बाय surface of the earth atmosphere, not earth surface. Okay, look here,
काय द रेडिएशन रिसीव्ह बाय सरफेस ऑफ ॲटमॉस्फिअर ऑर यू कॅन सी दॅट आउटर सरफेस ऑफ ॲटमॉस्फिअर. कारण ॲटमॉस्फिअरच्या हा जो सरफेस अर्थ जवळच्या सरफेस आहे तो म्हणजे आपल्या साईडच्या तो तुम्ही म्हणू शकता तो इनर सरफेस आहे. आउटर सरफेस का असेल हा द आउटर सरफेस जे रेडिएशन रिसीव्ह करणार आहे त्या रेडिएशनला आपण काय म्हणतो एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन. मग आता सिम्पलचं लॉजिक आहे, तुम्ही खूप हुशार आहात, टॅलेंटेड आहात, आय नो दॅट, एक जबरदस्त हुशार आहात तुम्ही. मी तुम्हाला सीधेच विचारतो की इंट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन का असेल तर लगेच तुम्ही सर्व हातवरती करणार आणि सांगणार सर जे रेडिएशन अर्थ सरफेसवर रिसीव्ह केले जातात ना ते म्हणजे काय इंट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन ऑर जस्ट सिम्पली टेरेस्ट्रियल रेडिएशन. कुठं अर्थ सरफेसवर. म्हणजे जे रिमूव्ह म्हणण्यापेक्षा ज्यांचे जे ॲब्सॉर्ब झाल्यानंतर जे राहिलेले रेडिएशन असतील जो रिमेनिंग पोर्शन असेल जो पोचतो इथपर्यंत ज्याला हे ॲब्सॉर्ब नाही करू शकले ज्याला एअर मॉलिक्यूल स्कॅटर नाही करू शकले ते कोणते असतील इंट्राटेरेस्ट्रियल. मग एक्स्ट्रा टेरेस्ट्रियलमध्ये काही आहे का कशावर डिपेंड करतील तर ते डिपेंड करतील डिस्टन्सवर पण डिपेंड करतात. ओके तर डिस्टन्स काय आहे ते डिस्टन्स आहे मीन अर्थ सन डिस्टन्स. मीन अर्थ सन डिस्टन्स म्हणजेच काय सन सूर्य अँड पृथ्वीमधलं डिस्टन्स सन अँड अर्थमधलं डिस्टन्स त्याला म्हणतात मीन अर्थ सन डिस्टन्स. मीन अर्थ सन डिस्टन्स अँड दॅट्स नियरली इक्वल टू 1.5 into 10⁸ एका येस 8 किलोमीटर. सो फार हार्ड आहे बाबा हार्ड सो फार बघा 1.5 10⁸ किलोमीटर 10⁸ याच्यावर किती झिरो होतील 8. ओके एवढं लांब आहे. 1 मिनिट हां. ओके मग हे एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल रेडिएशन किती आहेत यांची काय मेजर केलं आहे तर हां मेजर केलं आहे. समजा तुम्ही एक इथं युनिट एरिया लावला थोडंसं रिस्क करून घेते मला त्या सपोज आपण इथे एक युनिट एरिया लावला. युनिट एरिया म्हणजे काय एक प्लेट असेल. ओके त्याच्या जे एरिया घेता तुम्ही तो ते 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल 1 मीटर स्क्वेअर असेल 1 किलोमीटर स्क्वेअर असेल पण 1 कॉमन असेल. ओके एक युनिट एरिया लावला सपोज मी कसा लावला ऑब्वियसली फेसिंग टुवर्ड्स सन. 1 मिनिट सॉरी दिस इज युनिट एरिया नो लेंथ डिफरंट आहे बट असा युनिट एरिया लावा आपण. हा युनिट असेल आणि सनकडे त्याचे डायरेक्शन असेल म्हणजे परपेंडिक्युलर टू जे रेडिएशन आहे डायरेक्ट परपेंडिक्युलर येणार आहे. तर ह्या युनिट एरियामध्ये जेवढी पॉवर जेवढे रेडिएशन येतील त्या रेडिएशनमध्ये जेवढी पॉवर असेल ना ती पॉवर एक नियरली इक्वल टू फिक्स असते. ती म्हणजे काय 1353 वॅट पर मीटर स्क्वेअर. वाय मीटर स्क्वेअर युनिट एरिया आहे कारण तो 1353 एवढं वॅट एवढी पॉवर येणार आहे ते पॉवर तर खूप येते पण युनिट एरिया जास्त येणार त्या युनिट एरियावर तुम्हाला एवढी पॉवर मिळणार आहे. याला काय नाव आहे का येस याला नाव आहे. याला काय नाव आहे सोलर कॉन्स्टंट. नियरली इक्वल टू फिक्स आहे. थोडंफार व्हेरिएशन चालू असतं ते कारण काय सन हा इलेप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो. तो इथं जवळ आहे तर इथं गेल्यावर त्याची सॉरी ओके ऑब्वियसली इथं गेल्यावर त्याची रेडियस वाढून जाईल कारण इलेप्टिकल ऑर्बिट एवढ्यात बघितलं तुम्ही सर्व रेडियस ही रेडियस पाहिली ही रेडियस ही जास्त ही जी रेडियस असेल ही जास्त असते ॲज कम्पेअर टू दिस. ओके म्हणून त्याचे हे जे सन अर्थ डिस्टन्स हे कमी जास्त होत राहतं म्हणून त्याच्यावर येणारी जी रेडिएशन जी एनर्जी हे पण थोडीशी फ्लक्च्युएशन असेल पण नियरली इक्वल टू फिक्स असं म्हणू शकतात. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये येऊ शकते व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ सोलर कॉन्स्टंट यू हॅव टू सिलेक्ट दिस 4 ऑप्शन असतील 1353 1453 1313 वॉट एव्हर जे असेल 4 असेल आणि लास्ट का असेल नन ऑफ दिस त्यावेळेस यू हॅव टू सिलेक्ट दिस ऑप्शन. ओके ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतो. डेफिनेशनमध्ये यस डेफिनेशनमध्ये पण सोलर कॉन्स्टंट येऊ शकतो 2 मार्क्ससाठी. येईल म्हणजे येईल 100% मी तर म्हणतो येईलच येईल
सोलर कॉन्स्टंटच्या काय बोलते एक क्वेश्चन डायरेक्ट ठेवून घ्या डोक्यात, येणार आहे म्हणजे येणार आहे. एक तर ऑब्जेक्टिव्हमध्ये तुम्हाला याची व्हॅल्यू दिसेल, एक तर डेफिनेशनमध्ये असेल. वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक ह्या, म्हणजे वन ऑफ द इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आणि हे बघा 2-2 मार्क्सचे क्वेश्चन कसे तर सांगू का तुम्हाला, चॅप्टरमध्ये तुम्हाला जे असं वाटतं की अरे हे महत्त्वाचं आहे. आता सोलर रेडिएशन शिकतात तुम्ही, एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल ठीक आहे, हो इंटरटेरियल सर्व ठीक आहे, पण मेन काय किती एनर्जी येते ही मेन गोष्ट आहे. सोलर एनर्जी चॅप्टर शिकतोय, त्याच्यात सर्वात मेन का असेल की किती एनर्जी येते माझ्याकडे, मी किती यूज करू शकतो, मी किती यूज करू शकते, कशावर ठरेल, मला मिळते किती. ओके, मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मार्केटमध्ये ज्यान पैसे खर्चा, तुम्ही का ना मी किती खर्च करू शकतो, कशावर डिपेंड करेल, तुम्हाला घरून किती पैसे दिले त्याच्यावर डिपेंड करेल. म्हणजे घरून किती दिले हे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्ही किती खर्च करता ते नंतर पाहू. ओके, म्हणून हा असे जे टॉपिक असेल, जे डेफिनेशन असेल, मॅथ्स टाईम अशा डेफिनेशन विचारल्या जातात. आठवून ठेवायचं. सोलर रेडिएशन तर लिखलो, नाही आलं माझ्या नावाने घ्यायचं. ओके मग सोलर रेडिएशनची डेफिनेशन काय असेल, तर सोलर रेडिएशनची डेफिनेशन आहे सोलर कॉन्स्टंटची सोलर कॉन्स्टंट. ओके, सोलर कॉन्स्टंट डेफिनेशन काय, सोलर रेडिएशन रिसीव इन युनिट टाईम म्हणजे 1 सेकंड 1 मिनिट 1 आवर. ऑब्वियसली युनिटमध्ये तर युनिट फक्त बदलत जायचे, इथं युनिटमध्ये इथं फक्त 1 असेल. हे जे आपले युनिट असतील फिजिकल क्वांटिटी हे चेंज होतात फक्त अलग अलग सिस्टममध्ये, पण हा 1 कधी चेंज होत नाही. तर सोलर रेडिएशन रिसीव पर युनिट टाईम ऑन अ युनिट सरफेस. ऑलरेडी आय टोल्ड इट, काय युनिट सरफेस होतो. युनिट सरफेसमध्ये त्याचे डायमेन्शन एरिया काय असेल, एरिया काय असेल 1 असेल. ओके, ऑन अ युनिट सरफेस अराउंड अर्थ. कुठं लावला आहे मी, अर्थच्या आउटसाईड, इथं बघा इथं लावला आहे, ॲक्च्युली ॲटमॉस्फिअरच्या बाहेर लावला आहे मी. अराउंड अर्थ परपेंडिक्युलर टू द रेडिएशन. कसा रेडिएशन असे येत आहेत, मी त्याला परपेंडिक्युलर बोललो तुम्हाला. रेडिएशन परपेंडिक्युलर टू रेडिएशन ॲट द एंड म्हणजे कॉमा करून ॲट द मीन अर्थ सन डिस्टन्स. ह्या डिस्टन्सवर लावायचे आहे, नाही तर उद्या तुम्ही म्हणा सर मी इथं लावला आहे, मग तर ते एनर्जी तेवढी नव्हती, इथं सन नव्हता रे बाबा, सन इकडे आहे. तर सनचे जे मेन अर्थ डिस्टन्स आहे ना, त्या डिस्टन्सवर तुम्हाला तो एरिया बरोबर फिट करायचा. ओके, त्याचे सरफेस कसा असेल, परपेंडिक्युलर असेल असा. इथं अँगल काय तयार होईल, 90 अँगल. आणि त्यावेळेस त्याच्यावर जे एनर्जी पॉवर येते, सोलर रेडिएशन जे येते, सोलर रेडिएशन जे रिसीव्ह केलं जातं त्या सरफेसवर, ती जी पॉवर असेल ती पॉवर असते 1353. त्याला म्हणतो आपण सोलर कॉन्स्टंट. साधीने सिम्पल डेफिनेशन आहे, काय एवढं विशेष नाही. ओके, याला डिनोट केलं आहे आता IS ने. ओके, इंटेन्सिटी असतं. मग का मग ही फिक्स असते, आता बोललो फिक्स असते, पण नियरली थोडंसं चेंज होईल. तर असं म्हणतो आपण की फिक्स आहे असं म्हणतो, चेंज होते का, कारण इलेक्ट्रिकल ऑर्बिटमध्ये असतं. तर हे मेन अर्थ डिस्टन्स आहे हे चेंज होत राहतं थोडं मायनर, ते पण मायनर चेंज होत आहे, मग त्याच्यात काही जास्त चेंज होणार. आता टेरेस्ट्रियल रेडिएशन, सर्वात इझी सब्जेक्ट आहे आणि दुसरं म्हणजे स्कोरिंग सब्जेक्ट आहे. ओके, अर्थ राहावं लागेल ना, अर्थ ठेवावे लागेल, अर्थ महत्त्वाची. 1 मिनिट हां. आता टेरेस्ट्रियल रेडिएशन म्हणजे काय, जे रेडिएशन राहिलेत, ज्या रेडिएशनला हे ॲब्सॉर्ब नाही करू शकते ते कुठे येतात, अर्थ सरफेसवर येतात. कुठे येतात ते, अर्थ सरफेस. म्हणजे जे डायरेक्टली अर्थ रेडिएशन येतात त्याला आपण म्हणतो टेरेस्ट्रियल रेडिएशन. मग हे रेडिएशन किती असतात आहे का, काही यांचं हे पर्सेंटेज आहे का, 1 मिनिट. तर नियरली 30%, 30% ऑफ incident radiation on atmosphere, outer part of atmosphere. Okay, outer surface of atmosphere. ह्या इथं जेवढे रेडिएशन येतात त्याचे 30% रेडिएशन आर ॲब्सॉर्ब बाय दिस गॅसेस. ॲब्सॉर्ब म्हणजे राहिले किती, 70%. एवढे रेडिएशन तुम्हाला अर्थ सरफेसवर मिळते. 1 मिनिट.
काल पाऊस होता ना, थोडा ओला झाला होता. कोरोना काही नाही. मग तुम्ही उगीच मोबाईलच्या मध्ये हेडफोन काढून लांब करून ठेवून असं तसं काही नका करू. पण त्रास होतो मला खूप. ओके, म्हणजे 30% ॲडिशन येतात. ओके, ही फिगर दिलेली नाही नोट्समध्ये, ही फिगर दिली. मग 30% रिसिव्ह कुठं जात आहेत? ऑब्वियसली ॲब्सॉर्ब केले जात आहेत. काही मॉलिक्युल्समुळे आणि डस्ट पार्टिकलमुळे स्कॅटर होत आहेत. आणि काही 30% अजून काही रेडिएशन कुठून जातात माहिती का? आपलं कारस्थान आहे ते. आपण अर्थवर एवढं काही फॅक्टरीने ते लावून ठेवलं की त्याच्यामुळे पोल्युशन होत आहे. आणि त्या पोल्युशनमुळे सुद्धा रेडिएशन त्या पोल्युशनमुळे सुद्धा काही रेडिएशन हे स्कॅटर होतात, ॲब्सॉर्ब होऊन जातात. ओके, 30%. म्हणजेच काय, सायंटिस्ट काय म्हणतात बघा, की या सर्व ॲटमॉस्फिअरच्या गोष्टी जेवढं ॲब्सॉर्प्शन वॉटेवर जे पण होतं आहे, याच्यामुळे काय होतं आहे, 30% लॉस होतो आहे आपला सोलर एनर्जीचा. आता तुम्ही म्हणा सर लहानपणी तर एक गोष्ट शिकली होती की ओझोन लेअर जर राहिला नसता तर आपली तर चांगली लागली असती. ओझोन लेअर राहिला नसता तर आपली चांगली लागली असती. म्हणजे काय, ओझोन लेअर काय करतो की जे हार्मफुल रेडिएशन आहेत विच कम फ्रॉम द सन त्यांना ॲब्सॉर्ब करून घेतो. जे आपल्याला त्रासदायक आहे, आपल्याला हार्मफुल आहे, त्यांना तो ॲब्सॉर्ब करून घेतो. आता सध्या आता इन सीजन समरमध्ये बघितलं तुम्ही, उन्हाळ्यामध्ये बघितलं तर ऊन खूप जास्त असतं. नियरली 48 डिग्री सेल्सिअस, 50, काही वेळेस जळगाव साईडला बघायला तर 52पर्यंत पोचतात. ते एकदम जबरदस्त. ओके, कारण ओझोन लेअर जो ना तो कमी होतो आहे. हो, का कमी होतं आहे? पोल्युशनमुळे कमी होतं आहे. ओके, पोल्युशन का होतं आहे? कारण आपण एनर्जी इंडस्ट्रीने ते एवढं वाढवतो आहे. डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण एन्व्हायरमेंटचे डिस्ट्रक्शन करतो आहे. आपण एवढं डिस्ट्रक्शन करतो, त्याच्यामुळे पोल्युशन वाढतं. पोल्युशनमुळे ओझोन लेअर कमी होतं. ओझोन लेअर कमीमुळे जे हार्मफुल रेडिएशन ओझोन लेअर ॲब्सॉर्ब करून घ्यायच्या ते रेडिएशन डायरेक्ट आता अर्थवर येत आहे. आणि इकडे सायंटिस्ट काय म्हणतात की 30% एनर्जी लॉस होते आपली. एक काम करू, ओझोन लेअरला साईडला करून घेऊन घ्या रेडिएशन म्हणा. ओके, तर लॉजिकली बघायला गेलं तर आपल्याला त्यांचं असं म्हणणं आहे की सन जेवढी एनर्जी आपल्याला त्याच्यापेक्षा 30% आपण एनर्जी यूज करू शकत नाही, ते लॉस होत आहे. एक थोडंसं एक्स्ट्रा गोष्ट सांगतो, मी MSCला होत्या सरांनी सांगितलं आम्हाला. आणि आहे ते काही सायंटिस्ट कशावर काम करतात माहिती आहे का? त्यांची अशी इच्छा आहे की इथं सोलर प्लेटचा एक मोठा प्लॅन्ट बसवायचा. कुठं? आउटसाईड द ॲटमॉस्फिअर, अर्थच्या ॲटमॉस्फिअरच्या आउटसाईड, म्हणजे इन स्पेसमध्ये जाऊन तुम्ही प्लांट बनवा सोलर रेडिएशनचे. म्हणजे ज्या प्लेट तुम्ही आपल्या घराच्या वरती लावतात ना, त्या स्पेसमध्ये जाऊन लावा. त्या प्लेट कशा असतील? सनकडे फेस असेल, त्याच्या एनर्जी ॲब्सॉर्ब करतील. रेडिएशन ऑब्व्हियसली 30% तिथं भेटणारच आहे. जास्त एनर्जी मिळेल, ती एनर्जी ॲब्सॉर्ब करून ते कसं तरी आपल्या अर्थपर्यंत पोचवायचे आणि मग आपण त्याचे युटिलायझेशन करू. आता ज्यावेळेस ते मंगळ ग्रहावर आपण हे पाठवलं आता का म्हणतात, एक यान पाठवलं होतं, ते जे होतं ते कशावर चालायचं? सोलर रेडिएशनवर चालायचं. ओके, त्याला डायरेक्ट सोलर प्लेट लावली होती. एनर्जी सोर्स का त्याच्या सोलर प्लेट लावली होती. तर सॅटेलाईट जो पण जातो त्यांच्या असं म्हणतो की सॅटेलाईट काय ते जे म्हणजे सॅटेलाईट समजा. आणि ते काय, एव्हरी सॅटेलाईट जे असतात जे अर्थच्या अराउंड मूव्ह करत असतात, त्या सॅटेलाईटला एनर्जी कुठून मिळते? तर सध्याच्या स्थितीमध्ये आत्ता त्या सॅटेलाईटला एनर्जी दिली जाते सनकडून. कारण ती इन्फॉर्मेशन पाठवतात. म्हणजे तिथं काही नाही का ते इलेक्ट्रिसिटीचा यूज केला जातो आहे. ते रेडिएशन सोडतात आपल्यापर्यंत, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन पाठवतात. ते जे इन्स्ट्रुमेंट आहे सर्व चालवण्यासाठी कोणती यूज येते सध्या स्थितीमध्ये? कोणती एनर्जी यूज केली जाते? ते म्हणजे सोलर एनर्जी यूज केली. त्यांना सोलर प्लेट लावलेलं असतात. ते सनपासून ते सोलर प्लेट काय करतात? सोलर जे ॲब्सॉर्ब करतात, त्यांचे कन्व्हर्शन करतात इलेक्ट्रिसिटीमध्ये. ती इलेक्ट्रिसिटीचं सॅटेलाईट यूज करतो आणि एक कॉम्प्युटर कोडिंग सॉफ्टवेअर्स असतात त्याच्या लँग्वेजमध्ये फिट करून त्या सॉफ्टवेअर्सचे ते जे कॉम्प्युटर कोडिंग लँग्वेज असेल ती आपल्याकडे पाठवते आणि आपण त्याला डिकोड करतो आणि त्याच्यामधून इन्फॉर्मेशन घेतो की हां तिथं हे झालं, इथं तिथे झालं, तिथं. ओके, आपलं नेव्हिगेशन सिस्टम जे असते कोणती मोबाईलमध्ये तुम्ही मॅप बघता, ते मॅप त्याच्यानं चालतो. ओके, ठीक आहे. ते नंतर दुसऱ्या गोष्टी त्या मग ते सोलर एनर्जी यूज कसा आहे सांगतो. तर त्यांचं असं म्हणणं आहे की इथं सोलर प्लेट लावायच्या. हे बुकमध्ये नाही. आता सांगतो, क्लिअर करतो मी. बुकमध्ये जे म्हणजे आता हे सोलर प्लेटचे हे बुकमध्ये नाही. काही सायंटिस्ट याच्यावर काम करतात की जेणेकरून तुम्हाला 30% एनर्जी लॉस होते ना, तो पण आपल्याला प्रॉफिट बनवता येईल. आपल्याला तर प्रॉफिट बनवण्यासाठी जास्त इंटरेस्ट असतो.
ओके, ठीक आहे. नेक्स्ट, आता ही जी एनर्जी येते ही टेरेस्ट्रियल रेडिएशन 30% लॉ त्यानंतर राहिली जी एनर्जी असेल तिला आपण यूज कसं करतो, घरांवर तुम्ही प्लेटा पाहिल्या असतील, दुसरे वेगवेगळे यूज त्याचे ते मग नंतर बघणार आपण. पण ते जे त्याच्यामध्ये काय फ्लक्च्युएशन आहे का एकदम फिक्स 30% येते, सॉरी 70% येते, नाही फ्लक्च्युएशन आहे. का फ्लक्च्युएशन आहे? फर्स्ट, इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये फिरतोय, सन और डिस्टन्स आहे कमी जास्त होत राहतं. ओके, दुसरी गोष्ट वेदर किंवा पॉलिटी काही आता डेलीमध्ये गेला समजा, म्हणजे दिल्लीमध्ये गेला तुम्ही समजा तर पोल्युशन जास्त आहे, मुंबईमध्ये गेला तर पोल्युशन जास्त आहे ॲज कम्पेअर टू शहर. मग पोल्युशन तिथं जास्त आहे म्हणजे काय, ॲटमॉस्फिअरमध्ये पोल्युशन जास्त असल्यामुळे ॲब्सॉर्प्शन जास्त आहे सोलर रेडिएशन, तर तिथं येणारी सोलर रेडिएशन एनर्जी ही कमी असेल ॲज कम्पेअर टू आपल्याकडे पोल्युशन कमी, आपल्याकडे सोलर रेडिएशन जास्त येते. ओके, हा एक पार्ट आहे. दुसरा पार्ट नेक्स्ट, वेदर कंडिशन. तुम्ही जे विंटर महिन्यापेक्षा तुम्ही जे रेनी सीजनमध्ये बघितलं म्हणजे पावसाळ्यात बघितलं ढगाळ वातावरण असतं. ओके, ते जे क्लाउड आहेत हे क्लाउड काय करतात, सोलर रेडिएशन ॲब्सॉर्ब करतात. आता तुम्ही इझिली फिरू शकतात बाहेर. इझिली महिन्यापेक्षा एकदम चांगलं वाटतं ते फिरायला. वा, फिरण्यासाठी एकदम बेस्ट सीजन असतो महामध्ये तरी रेनी सीजन बेस्ट मस्त बेस्ट. नेचरशी तुम्ही एकदम डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता तो रेनी सीजनमध्ये ॲज अकॉर्डिंग टू मी. ओके, काहींना विंटर आवडतो तर काहींना समर तर कोणाला आवडत नाही, पण विंटर आवडतो काहींना, पण मी म्हणतो की रेनी सीजन वन ऑफ द बेस्ट. अगर आपको नेचर से मिलना होगा यू हैव टू वॉक you have to walk or ride the bikes or you have to go somewhere in rainy season. वर्षातून एकदा तरी अशा जागेवर जा असं म्हटलं आता बघा, सायकोलॉजिकल एक त्याच्यामध्ये वर्षातून एकदा तरी तुम्ही अशा जागेवर जायला पाहिजे फिरायला जे तुम्ही आत्तापर्यंत कधीच गेले नसाल. तुमचं माइंड फ्रेश होतं, तुम्हाला एवढी एनर्जी मिळते की तुमचे स्ट्रगल पिरियड पण असेल ना तर तुम्ही स्ट्रगल पिरियडला पण लढण्यासाठी ते कामात असतं. कम टू द टॉपिक. तर वेदर ज्यावेळेस खराब असेल त्यावेळेस सोलर एनर्जी आपल्याला कमी मिळते, जसं पावसाळ्यात. सिम्पलची गोष्ट आहे, ढग असतात, डायरेक्ट ऊन तर आपल्यावर येतात नाही, तर आपल्याला ती एनर्जी कमी मिळते. अजून काय आहे का? ओके, सन ज्यावेळेस म्हणजे दुपारी 12 वाजता नियरली 2 PM त्यावेळेस सन कुठं असेल, सूर्य एक्झॅक्ट आपल्या डोक्याच्या वरती असतो. त्यावेळेस सन आपल्या डोक्याच्या वरती असतो. सन अर्थ डिस्टन्स जे असेल तुमच्यापासून, नॉट फ्रॉम अर्थपासून नाही, तुमच्यापासून सनचे जे डिस्टन्स असेल ते का असेल, ऑब्व्हियसली सर्वात कमी शॉर्टेज डिस्टन्स असेल. सायंकाळी कुठं असेल सन, समजा मी इथं आहे, तुमच्या साईडला पूर्व आहे, ईस्ट वेस्ट. ओके, सन वरती असेल 12 वाजता, इकडे काय वेस्ट आहे. सायंकाळी 5 वाजता सन इथं असेल, सकाळी 6 वाजता 6:30 वाजता 7 वाजता इकडं असेल. डिस्टन्स कोणतं जास्त असेल, हे काय आहे, ऑब्व्हियसली डिस्टन्स हे नियरली इक्वल टू सेम असेल. बट सोलर रेडिएशन ज्यावेळेस माझ्यापर्यंत पोचतील तर 12 वाजता जो हा जे विड्थ असेल अर्थ ॲटमॉस्फिअरची ही विड्थ एवढी असेल, सायंकाळी जर बघितली तर ही विड्थ वाढून गेलेलं असेल. कारण अर्थच्या त्या म्हणजे ईस्टकडचा जो पॉईंट असेल तिथून अर्थ मीन अर्थ डिस्टन्स झालं आहे, पण तिथून माझे डिस्टन्स हे वेगळं असेल. कळतं आहे का? म्हणजे तुम्ही सायंकाळी बघा तुम्हाला ऊन कमी लागतं, सकाळी बघा तर कमी लागतं, आपल्याला जास्त चटके नाही लागत. पण तुम्ही दुपारी 12 वाजता बघा चटके लागतात. कारण का, ते डायरेक्टली तुमच्या जवळ असतं त्यावेळेस सन. त्याला जे रेडिएशन येतात ते ॲटमॉस्फिअरची एवढी विड्थ कव्हर करतात. ते एवढं ॲटमॉस्फिअर असेल तर ॲब्सॉर्प्शन कमी होईल. तुम्ही ज्यावेळेस आणि सन इकडं चालला गेला तर ॲटमॉस्फिअरची विड्थ जास्त होऊन जाते. ॲटमॉस्फिअरची विड्थ जास्त आली म्हणजे ॲब्सॉर्प्शन जास्त होईल, तर तुमच्यापर्यंत रेडिएशन जे येतील ते कमी येतील, सोलर एनर्जी येईल ती कमी येईल. म्हणजे काय तुम्हाला इन शॉर्ट किंवा एकदम इझी लँग्वेज इझी लँग्वेजमध्ये म्हणायचा विचार केला तर तुम्हाला हीट एनर्जी कमी मिळणार आहे, तुम्हाला चटके कमी लागतील. दुपारी 12 वाजता जास्त चटके होतात. तर हा पण एक व्हेरिएशनचा पार्ट आहे. तेवढी एनर्जी मिळेल का, नाही. ओके, नंतर त्याच्यात एक फॉर्म्युला दिला आहे की पाथ लेंथ. ओके, पाथ लेंथ म्हणजे अच्छा लिहूया फॉर्म्युला नंतर समजा तुम्हाला. पाथ लेंथ इज इक्वल टू सम फॅक्टर ए इंटू एम. एम म्हणजे काय, एअर मास.
एम म्हणजे काय, एअर मास. सम फॅक्टर इंटू एम. एम म्हणजे एअर मास आहे. आता एम मासचा पण फॉर्म्युला आहे एक, 1 अपॉन कॉस झेड. 1 अपॉन कॉस झेड. सपोज दिस इज अर्थ सरफेस आणि हे परपेंडिक्युलर डायरेक्शन, म्हणजे मी इथं उभा आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शन सिद्धा उभे. ओके, सपोज सन इथं आहे, तर हा जो अँगल असेल ना, हा झेड अँगल असतो, हा बघा कॉस झेड. ओके, आणि झेड इज इक्वल टू काय असेल, झिनेथ अँगल काय, हा झिनेथ अँगल. ओके, साधं सिंपल आहे. सन ज्यावेळेस वरती येईल, माझ्या डोक्याच्या वरती येईल, मी इथं उभा आहे, हां ओके, सन ज्यावेळेस माझ्या डोक्याच्या असेल, झेडका येईल. सन ज्यावेळेस इथं असेल, झेडका होईल 0. काय होईल तो 0. तो 1 अपॉन कॉस 0. 1 अपॉन कॉस 0. कॉस 0 काय तो 1. 1 अपॉन 1 1. म्हणजे एअर मास काय आलं 1. म्हणजे पाथ लेंथ काय आली, इथं 1 होईल. तर सम फॅक्टर जो पण फॅक्टर असेल ते इंटू 1. मॅक्झिमम असेल का मिनिमम, ऑब्वियसली मॅक्झिमम. मॅक्झिमम का असेल, हे जे पाथ लेंथ असेल हे सॉरी पाथ लेंथ जे असेल ते मिनिमम असेल का मॅक्झिमम, तर मिनिमम असेल. का मिनिमम, कारण पाथ लेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एम मासच्या फॉर्म्युला जर पुट केला तर पाथ लेंथ काय, तुम्ही जे एअर मासच्या फॉर्म्युला मी इथं पुट केला असता तर काय असतं, 1 अपॉन कॉस थिटा. तर पाथ लेंथ इज डायरेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू कॉस झेड. थिटा लिहिला का मी, झेड काय बघा, कॉस झेड मॅक्झिमम असेल तर पाथ लेंथ मिनिमम येईल. कॉस झेड मिनिमम असेल तर पाथ लेंथ मॅक्झिमम येईल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग कॉस झेड काय घेतला मी, झेड इज इक्वल टू 0 घेतला. कॉस झेड काय आला होता 1 आला होता. कॉस झेड इज इक्वल टू 1. कॉसची व्हॅल्यू 1. हे मॅक्झिमम आहे का मिनिमम आहे, तर ही मॅक्झिमम व्हॅल्यू आहे. कॉसची मिनिमम व्हॅल्यू येते कॉस झेड इज इक्वल टू 0. काय आलं पाहिजे इथं बघा, इथं झेड 0 आहे, इथं कॉस झेड 0 आहे. कॉस इज व्हॅरी बिटवीन 0 to 1. ओके, सिम्पल आहे, का विशेष नाही. 0 to 1 मध्ये कॉस हा व्हॅरी होत असं. मॅक्झिमम व्हॅल्यू 1 0. मग इथं 1 घेतली मी, म्हणजे मॅक्झिमम हा पूर्ण काय मिनिमम झाला. हा मॅक्स आहे तर पूर्ण मिनिमम म्हणजे पाथ लेंथ मिनिमम, म्हणजे तो काय नून ॲट 12 PM. तुमच्या 12 वाजता तुमच्या 12ने वाजले, सॉरी 12 वाजता तुमच्या डोक्यावर असेल, त्यावेळेस पाथ लेंथ कमी असेल. पाथ लेंथ कमी म्हणजे काय, रेडिएशनचे येणारचा जो पाथ आहे पूर्ण त्याची ती ट्रॅजेक्टरी रेडिएशनची सनपासून अर्थपर्यंत जे पोहोचणार, हा याला माझा पाथ लेंथ म्हणणार. हा पाथ लेंथ कमी असेल, हा पाथ लेंथ कमी असेल तर तो कमी ॲटमॉस्फिअरच्या विड्समधून पास आउट होईल आणि ॲब्सॉर्प्शन कमी होईल. ॲब्सॉर्प्शन कमी होईल तर रेडिएशन जास्त तुमच्यापर्यंत येतील, म्हणून तुम्हाला दुपारी 12 वाजता चटके लागतात. संपली गोष्ट. आता हे झालं एक्स्ट्रा अँड इंट्रा. मग आता इंट्रा मीन्स टेरेस्ट्रियल. इंट्रा म्हणण्यापेक्षा टेरेस्ट्रियल म्हणा, कारण बुकमध्ये टेरेस्ट्रियल दिले. काही रेफरन्स बुकमध्ये इंट्रा म्हणता येईल त्याला. मग आता टेरेस्ट्रियल रेडिएशन पण क्लासिफाईड होतं का, यस, 2 टाईप्समध्ये. फर्स्ट बीम रेडिएशन. What about second diffuse radiation? काय बीम रेडिएशन अँड सेकंड म्हणजे डिफ्यूज रेडिएशन. द सोलर रेडिएशन. आता बीम रेडिएशन कोणते, बीम रेडिएशनला डायरेक्ट पण म्हणतात. हां, डायरेक्ट रेडिएशन. याला इनडायरेक्ट. आता जास्त क्लिअर होईल. डायरेक्ट म्हणजे आपल्या पण ते डायरेक्ट जे रेडिएशन येतं ना सनचे, त्याला डायरेक्ट रेडिएशन म्हणतात, त्याला बीम रेडिएशन म्हणतात. द रेडिएशन रिसीव बाय अर्थ सरफेस. ओके, द रेडिएशन रिसीव बाय अर्थ सरफेस विदाउट चेंजिंग इन इट्स डायरेक्शन. जे रेडिएशन सनपासून येत आहेत, अर्थ सरफेस जी रिसीव करते
इथून इथपर्यंत त्यांना त्यांचे डायरेक्शन जे चेंज झालेलं नसेल तर ते काय बीम रेडिएशन आहे. मग सर रेडिएशनचे डायरेक्शन चेंज होतं, कसं काय चेंज होतं? रेडिएशन डायरेक्ट काय दिलं ते नाही, चेंज होतात डायरेक्शन, ते पण सांगतो. ज्यांचे डायरेक्शन चेंज होऊन येतात ना त्याला डिफ्यूज रेडिएशन म्हणतात. बीम रेडिएशन हे डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड असतात, एकदम प्युअर असतात, प्युअर. डिफ्यूज रेडिएशन हे प्युअर नसतात, ते ना स्कॅटर होऊन आलेलं असतात तुमच्याकडे. एअर मॉलिक्युल्स स्कॅटर होऊन असे 5 लेंथ त्याचे 5 डायरेक्शन त्यांचे इकडे तिकडे चेंज होतात. साधारण सिम्पल एक्झाम्पल, तुम्ही घरात उभे आहेत दुपारी दिवसा, ओके, तुम्ही घरात उभे आहेत दिवसा, लाईट बंद आहे, तुमच्या घराचे सर्व लाईट बंद आहे, ओके. अंधार असेल का घरात? डोर ओपन आहे, डोर ओपन आहे, दिवसा तुम्ही घरात उभे आणि सर्व लाईट बंद आहे. घरात अंधार असेल का उजेड? ऑब्वियसली उजेड असेल. का? बिकॉज ऑफ, माहिती आहे का, डिफ्यूज रेडिएशन राहिलं नसते ना तर तुम्हाला घरात अंधार दिसलं असतं, उजेड दिसलं नसतं. बिकॉज ऑफ डिफ्यूज रेडिएशन. हे जे बीम रेडिएशन आहे हे डायरेक्ट जो एरिया ओपन असेल, फेस असेल एरियाच्या सरफेस सनकडे, त्याच्यावरच येतात ते. जस्ट लाईक तुम्ही घराच्या टेरिसवर उभे असाल आणि सनचे डायरेक्ट रेडिएशन तुमच्यावर येतात, ओके. याला म्हणतात बीम रेडिएशन. डिफ्यूज काय? आता तुमच्या घरात लाईट बंद आहे तरी तुम्हाला दिसतं आहे दिवसा, डोर ओपन आहे, मग ते का दिसतं? हे जे उजेड दिसतं ना हे डिफ्यूज रेडिएशनचे परिणाम असतात. हे कुठून येतात? बीम रेडिएशन स्कॅटर होतात एअर मॉलिक्युल्समधून आणि ते आपल्याकडे येतात आणि मग आपल्याला घरात उजेड दिसतं. ते हार्ड नसतं, प्युअर नसतं, ते प्युअर डायरेक्ट म्हणजे उन्हाच्या तुम्ही कलर जे पाहता येलोईस असतो तो बाहेर, घरात येलोईस असतो का? नाही, ओके. हे जे डिफ्यूज रेडिएशन आहे याच्यामध्ये शॅडोने क्रिएट होत, सावलीने होत. तुम्ही घरात उभा असाल तर बघा एकदम म्हणजे नाहीच्या बरोबर असेल ती शॅडो, पण तुम्ही त्याच वेळेस उन्हात जाऊन उभं राहा बाहेर, आउटसाईड द डोर, आउटसाईड द होम, तुम्ही घराच्या बाहेर द्यास उभं राहा तुम्हाला लगेच शॅडो दिसेल. बीम रेडिएशनमध्ये ती कॅपेबिलिटी असते की ती शॅडो क्रिएट करतात. डिफ्यूज रेडिएशन शॅडो क्रिएट करत नाही. बट अगर डिफ्यूज रेडिएशन एक्झिस्ट राहिले नसते तर तुम्ही फक्त बाहेर गेल्यावरच सर्व बघू शकला असतात. घरात येतात, घरात डायरेक्ट अंधार राहिला असता. तुम्ही डोअरमध्ये एंट्री करतात, घरात डायरेक्ट अंधार राहिला असता. डिफ्यूज रेडिएशन जे राहिले नसते तर एकदम साधं सिम्पल आहे. आता काय चालू आहे? म्हणजे ट्यूबलाईट्स चालू केलेत मी, ओके. डस्टरच्या या साईडला बघितलं, या साईडला इथं बघा, इथं ट्यूबलाईट, या माझ्या जे हात आहे या बोटावर आता ट्यूबलाईटच्या लाईट येत नाही, सर्व डस्टरच्या त्या साईडला, पण तो तरी बोट दिसेल तुम्हाला. का? कारण का होतं आहे? बीम रेडिएशन जे आहेत हे ट्यूबलाईट म्हणून ते इथं येत आहेत आणि याच्यावरून स्कॅटर होतात. स्कॅटर झाल्यानंतर तो बीम रेडिएशन राहत नाही, तो डिफ्यूज रेडिएशन होतो. स्कॅटर होऊन ते रेडिएशन डस्टरच्या या सरफेसवर येतात, या सरफेसवर येतात, परत तिथून ते स्कॅटर म्हणण्यापेक्षा रिफ्लॅक्ट होत आहेत, सॉरी, इथून येत आहेत ते रिफ्लॅक्ट होत आहेत, डस्टरवर येतात, डस्टरच्या या सरफेसवरून ते रिफ्लॅक्ट होऊन माझ्या बोटावर येतात आणि देन यू कॅन सी दी फिंगर, ओके. अदरवाईज यू कांट. आपण तो बघू, तुम्ही हा पहा फिंगर तुम्ही पाहूच शकले नसता अगर डिफ्यूज रेडिएशन राहिलं असेल. कारण काय? बीम रेडिएशन तर इथं थांबून गेलं असेल. बीम रेडिएशन तिथं येत आहे, तिथून डस्टरवरून बोटावर येत आणि सो तुम्ही माझ्या हा बोट बघू शकले. हा डिफ्यूज रेडिएशनच्या बेनिफिट आहे, ओके. आणि एक टर्म आहे, म्हणजे टर्म म्हणण्यापेक्षा टर्म म्हणता येईल, जे दोघांना रिप्रेझेंट करते, ते म्हणजे काय? ग्लोबल रेडिएशन. टोटल का ग्लोबल आहे? 1 मिनिट टोटल रेडिएशन आहे ती, आहे टोटल ना, 1 मिनिट. ठीक आहे, टोटल आणि ग्लोबल दोघे, तर त्याला म्हणतो आपण ग्लोबल रेडिएशन और टोटल. सो I total is equal to I beam प्लस I डिफ्यूज. I म्हणजे काय? इंटेन्सिटी. इंटेन्सिटी ऑफ ग्लोबल टोटल रेडिएशन इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ बीम रेडिएशन प्लस इंटेन्सिटी ऑफ डिफ्यूज रेडिएशन, ओके. याचा एक ग्राफ दिला आहे, व्हेरिएशन दिलं आहे की अकॉर्डिंग टू टाईम, दिस इज 6 AM, दिस इज 12 PM अँड 6 PM, पूर्ण डेच्या दिलं आहे, ओके. इकडे काय इंटेन्सिटी घेतली, ओके. 6 AM पासून ऑब्वियसली सन
आपल्याला म्हणजे सूर्य उगवतो तेव्हापासून रेडिएशन मिळतील. तर हा एक असा ग्राफ दिला आहे आणि हा एक असा ग्राफ दिला आहे. हा आहे तुमच्या टोटल रेडिएशनचा ग्राफ आहे. इंटेन्सिटी ऑब्वियसली जास्त असेल कारण काय डिफ्यूज प्लस बीम आहे आणि हा जो आहे तुमच्या डिफ्यूजचा ग्राफ आहे. ओके, बीमच्या दिलेला नाही. हा डिफ्यूज आहे, डिफ्यूजमध्ये काहीतरी बीम ॲड होतील, बीम रेडिएशन ॲड होईल त्यावेळेस तुम्हाला टोटल मिळेल. सो टोटल सकाळीपासून अशी वाढत 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 दुपारी 12 वाजता मॅक्झिमम असेल दोघं. त्यावेळेस तुम्हाला चटके पण लागतात बाहेर गेलो तर, आणि बाहेर नाही पण गेलो घरात पण आलं तरी गरम होतं आणि हे नंतर कमी होतात 0. ओके, ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला पाहू. मला त्रास होतो कारण थोडंसं ते